नमस्कार. मी निवेदिका अश्लेषा अडसड. हिंदी मराठी सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला तर मग वळूया आजच्या ठळक घडामोडींकडे. यवतमाळच्या ठाकरे कुटुंबियांच्या घरी 100 वर्षांपासून गौरी महालक्ष्मीची अखंडित परंपरा. यवतमाळ येथील मथुरा नगरी परिसरात राहणाऱ्या भानुदास देवराव ठाकरे यांच्या निवासस्थानी यंदाही गौरी महालक्ष्मीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होत आहे. या उत्सवामागे जवळपास 100 वर्षांची जुनी आणि समृद्ध परंपरा आहे. या परंपरेची सुरुवात सुमारे 100 वर्षांपूर्वी भानुदास ठाकरे यांच्या आई स्वर्गीय बावलाबाई सीताराम ठाकरे यांनी केली होती. तेव्हापासून आतापर्यंत ही परंपरा अविरत सुरू आहे. भानुदास देवराव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी संगीता भानुदास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही परंपरा पुढे सुरू आहे. त्यांचे बंधू एकनाथ ठाकरे, पत्नी वर्षा ठाकरे तसेच त्यांच्या पुढील पिढीचे सदस्य मुलगा विनीत ठाकरे, पुतण्या विक्की एकनाथ ठाकरे आणि मुलगी कीर्ती स्वप्नील जयस्वाल हे सर्वजण मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने या उत्सवात सहभागी होतात. हा उत्सव 3 दिवस चालतो. या काळात ठाकरे कुटुंबातील सर्व सदस्य, नातेवाईक आणि मित्रमंडळी एकत्र येतात. गौरी महालक्ष्मीची पूजा आणि इतर धार्मिक विधी अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडतात. या निमित्ताने सर्वजण एकत्र येऊन आनंद वाटून घेतात. ही केवळ एक परंपरा नसून कौटुंबिक एकता आणि संस्कृतीचे प्रतीक आहे. जुन्या पिढीने सुरू केलेला हा वारसा नव्या पिढीकडूनही तितक्या श्रद्धेने जपला जात आहे. खूप सुंदर आणि खूप छान असे हे दिवस कधी निघून कसे निघून जातात काही समजतच नाही आणि खूप छान वाटतात आणि खूप म्हणजे एकदम वातावरण घरातलं खूप भक्तिमय होऊन जातं. आम्ही हा उत्सव समजा 5 दिवसाचा होतो. म्हणजे परवाला फुलोऱ्याचं करतात. कालच्या दिवशीला महालक्ष्मी बसवतो आणि काढून पेटीमधून काढून बसवतो आणि त्याच्यानंतर आज जेवण असते, आरती जेवण. उद्याला उठतात, त्यांच्या गाठी पाडतात उद्या आणि परवाला एकादशी आल्यामुळे त्याच्या दुसऱ्या दिवशी राशी होतो. हो, खूप चेंजेस. आमचे पूर्ण सगळ्यांचे दिवस पलटले. हो, यांच्या माझ्या सासऱ्यांच्या वडिलापासून समजा. हो, आम्ही सगळी पूर्ण फॅमिली राहतो. जावा मुलं सगळे, जावई मुली. आता सासू सासरे नाहीये, आतापर्यंत सासू सासरे होते. माझ्या सासऱ्यांच्या आईंनी समजा. गौरी महालक्ष्मीचा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा होतो. 3 दिवसांच्या या सणामध्ये घरोघरी आनंदाचे वातावरण असते. महाराष्ट्राच्या लोकपरंपरेनुसार ज्येष्ठ गौरी म्हणजेच महालक्ष्मी आपल्या माहेरवाशीण म्हणून येतात अशी श्रद्धा आहे. त्यांचे आगमन म्हणजे जणू काही घरात समृद्धी आणि चैतन्य घेऊन येणे. या उत्सवासाठी घरोघरी जय्यत तयारी केली जाते. घराला आकर्षक फुलांनी, रांगोळ्यांनी आणि रोषणाईने सजवले जाते. गौरींच्या आगमनासाठी पारंपरिक वाटेवर लहान पाऊले काढली जातात, जी त्यांच्या आगमनाचे प्रतीक मानली जातात. अनेक घरांमध्ये गौरींचे मुखवटे तयार केले जातात आणि त्यांना नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि आकर्षक फुलांनी सजवले जाते. ही मूर्ती केवळ पूजेचे साधन नसून ती घरातील सदस्यांप्रमाणेच प्रेम आणि आदराने सजवली जाते. गौरींच्या आगमनानंतर दुसऱ्या दिवशी विविध प्रकारच्या भाज्या आणि पारंपरिक पदार्थांचा नैवेद्य तयार केला जातो. हा नैवेद्य माहेरवाशीण म्हणून आलेल्या गौरींसाठी विशेष असतो. पुरणपोळी, लाडू, करंजा असे अनेक पदार्थ या दिवशी बनवले जातात. घरातल्या स्त्रिया मोठ्या उत्साहाने हे पदार्थ तयार करतात आणि संपूर्ण कुटुंबासोबत त्याचा आस्वाद घेतात. तिसऱ्या दिवशी गौरींना निरोप दिला जातो. उतरवणे किंवा विसर्जन असे याला म्हणतात. निरोप देताना पुढील वर्षी पुन्हा लवकर येण्याचे आवाहन केले जाते. हा क्षण काहीसा भावपूर्ण असतो, कारण 3 दिवसीय घरातील वातावरण चैतन्यमय करणाऱ्या या देवींना निरोप द्यायचा असतो. हा सण केवळ धार्मिक विधींचा भाग नसून तो कौटुंबिक एकोपा आणि आनंदाचा उत्सव आहे. गौरी महालक्ष्मीमुळे कुटुंब एकत्र येते, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि नवीन आठवणी तयार होतात. या सणामुळे संस्कृती, परंपरा आणि नात्यांचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित होते.